गाइस जरा मी आजारी होते त्यामुळे मी हा व्लॉग लवकर काय टाकू शकलेला नाहीये, पण मला विश्वास आहे की तुम्ही सगळे बघचाल आणि हा दिंडीचा व्लॉग आहे. सो जाऊन लवकर बघा हा व्लॉग. तर गाइस मी माझी आई आणि माझ्या आहो आम्ही पुशेगावला आलोय दिंडीला. फर्स्ट टाइम मी आली आईंसोबत. तर लग्न झालं तेव्हापासून आली आणि आई तर पुढे आहेत आणि ही येत आहेत. ही दवाखान्यात नंबर लावायला गेलेत कारण माझी जरा तब्येत खराब आहे, सो त्यामुळे. दिंडी अजून तिथं आहे तेवढं लांब, पण आईंनी माझ्या व्लॉगची सुरुवात व्हावी लवकर त्यामुळे मला लवकर आणले. मला म्हणले तू स्टार्ट कर व्लॉगला, सो आम्ही लवकर आलोय म्हणून. तर आता आम्ही दोघी पण तिथं दिंडी आहे ती बघायला चाललोय कारण तिथं चाललेत खेळ. तर आम्ही दोघी चाललोय चालत. अजून पुशेगाव मधले घरातले यायचेत, मामा पप्पा आई ही यायचेत, त्यांचं मामा मामी पण पप्पा आणि आई यायचेत. सो त्यांच्या बरोबर पुढे चालत जाणार आहे. दिसलं गाय कशा शाळा, आमची शाळा आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना तेव्हा आम्ही पण असं जायचो साडी वगैरे सगळं. खूप भारी असतं. बघितली नाही आमच्या इकडे जैतापूरला तर बारीकच असते, पण इथं लय खूप मोठे आणि इथं मी पहिल्यांदा बघते ना, सो त्यामुळे. इकडे ती शाळा चाललेली आहे, लहान मुलं सगळी. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. पुशेगाव मधल्या गाय त्या वैभव दादा करतात ह्या सगळ्या गायांचं. त्यांचं फार्म हाऊस असल्यावरच हे गायांचं कसं आहे, ह्याच्यात पैसा पण नाही, सो म्हणून. नाहीतर मग कोण करत नाही, नाहीतर पैसा आहे म्हणून तर करतात सगळे. त्याच्यात कसं फक्त आपल्याला दूध खत ती सगळ्याचा पैसा मिळतो ना, त्यामुळे. आणि दुधाच्या मशीनी पण आहेत आणि कुट्टी करायची मशीन. तर गायस आम्ही आलोय दुधाची किटली ठेवायला. सो ताई आहे ताई आणि आम्ही दोघे आलोय. आई तिथंच थांबलेत कारण ह्यांना दूध पण ठेवायचं तर ह्या पण येणार आहेत ना दिंडीला. आम्ही पोहोचलो आता घरी. केस सोडलेत ना ते एवढं गरम झाले ना, सो असं वाटते ते टांगावे. मागासपासून तर माझ्या व्लॉग मध्ये तुम्हाला दिसतच होते टांगलेली, सो आता सोडली मागाशी. मला झाडं आवडतात का? त्यांना झाडू खूप आवडतात, सो त्यांनी कशी तयार केलेत बघा. ती सगळी लावली. तिकडं आई दादा आणि आहो ह्यांनी व्लॉग बंद केला पण माझा अजून चालू आहे. गाईस पालखी आली आहे, सो पालखी शेजारी पण गर्दी बघा किती आहे. गाईस आम्ही एवढ्या सगळ्या गर्दीतून दोघी पाया पडून आलोय. आम्ही लय गर्दी आहे. एवढी ढकली होती ना, किती पुढे गेले बघा. थांबले आता पाया पडायला. आमचं पिल्लू कसं दिसतंय सांगा, माझ्यावर मॅचिंग करून आलंय सगळं. आम्ही चाललोय आता चाललो दिंडीला. सगळे आई आहेत, परत माझे आई आहेत, सगळे आहेत आणि छोटी पण आहे. एवढ्या गर्दीतून चाललोय. ऊन तर एवढं लागतंय ना, डोक्याला पण काय
गायस आम्ही आता जगन्नाथ महाराजांच्या पाया पडलो त्या रथाला. सो त्यांचा प्रसाद खडी साखर आणि शेंगदाणे होते. मी दाखवू शकले नाही तुम्हाला, पण आम्ही एवढं काय पण दाखवत येत नाही, पण मी तुमच्यासाठी जी होईल तेवढं दाखव. गर्दीतून जावं लागतं. माऊली तुकाराम. पोहे भेटले, तिथं आईंकडे आहेत पोहे आणि जिलेबी इथे भेटले. गायस मागाशी आम्ही ह्या पालखीला पाया पडलो. सो ह्याच दाखवू शकले नाही, आता दाखवते. आम्ही रिटर्न माघारी चाललोय, कारण ऊन पण खूप आहे. आम्ही कारण गर्दी एवढी आहे की जाऊ शकत नाही पुढं, आणि ऊन पण लय, आणि आमच्या बरोबर बारकी बारकी बाळा येते, त्यामुळं नाही जाऊ शकत आम्ही लय पुढं. हसलं पिल्लू. तर गायस आम्ही आता पोचलोय घरी पुशेगावच्या. सो इथं सगळे बसलेत, दादा, ताई, त्या हर्षू. तर गायस मी आणि आई आम्ही दोघे आलो दवाखान्यात, कारण माझी जरा तब्येत बरी नव्हती. सो दवाखान्यात आलोय. माझ्या नवीन नंबर लावलेला आणि आता दोघे वाट बघतोय डॉक्टरची, म्हणजे लेडीज डॉक्टरची वाट बघतोय. ऑलरेडी जेंट्स आहे तिथं. गाईस मी कुठं पण येऊ, मला माझे स्वामी भेटत नाही असं कधी होतच नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचा फोटो नाहीतर काय तर असतंच. आणि आता मी डॉक्टरच्या इथं आहे, सो ती तिथंच आहे. तर गाईस आम्ही दिंडीतून आलेलो आहे, सगळं झालेलं आहे. आणि दवाखान्यातून मी आली जस्ट. सो जेवण वगैरे केलं आणि आता इथंच आहे, अजून आहो येतात न्यायला. सो जायचं नंतर. गाईस मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा ड्रेस कसा दिसत होता. तर गाईस घरातल्यापेक्षा इथलं वातावरण मला जरा बरं वाटतंय, कारण घरात होते गरम आणि इथं असं जरा मस्त वाटतंय. कसं झाड आहेत शेजारी, सगळे सावले, खाट आहे. आणि ही गाडी दिसते ती आमची गाडी आहे. माझा नवरा जरा बाहेर गेलाय, सो इथं गाडी लावली, येत आहे ते थोड्या वेळानं. सकाळच्या दिंडीला जेवढी गर्दी होती, आता ही दुसरी दिंडी आली, त्याला जरा थोडीच गर्दी आहे. सो बघूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.